हॅलो, मायसेल्फ डॉक्टर साची गुप्ता. आज आपल्यासोबत सर आहेत, ज्यांनी आपल्याकडे मुष्टाचं ट्रान्सप्लांट केलेला. ऑलमोस्ट 3 to 4 मंथ्स बॅक त्यांचा ॲक्सिडेंट झालेला. ज्याच्यामध्ये त्यांना अपर लिपला थोडं इंजुरी आलं होतं आणि तिथे थोडं स्कारिंग झालेला आणि तो स्कार आता हील झाला आहे. प्रिक टेस्टमध्ये पण आपल्याला पॉझिटिव्ह आला आहे. ब्लीडिंग पण त्यांना चांगलं झालं होतं त्या ठिकाणी. काल त्यांचं ऑपरेट झालेलं त्याच्यावर. आपण बघूयात सरांचं काय ओपिनियन आहे त्यांच्या ट्रान्सप्लांटबद्दल. हॅलो सर. हॅलो. आपल्या व्ह्युअर्सला तुम्ही सांगू शकणार की काय झालं होतं? ओके, नक्कीच. जस्ट माझा बाईक ॲक्सिडेंट झालेला आणि त्यात मी बाईकवरून पडलेलो, तर त्या जागी मला स्टिचेस दिलेले. स्टिचेस असताना तिथून ते केसांचे रूट रिमूव्ह झालेले. नंतर मला ते इम्प्लांट करावं लागलं आणि मला सोशल मीडियाच्या माध्यमातून मी न्यूरिक हेअर्सच्या ट्रान्सप्लांटबद्दल माहिती पडलं. ॲक्च्युली मी 2-3 वेळा इन्क्वायरी पण केली, 2-3 झाली. तिथे मला रेट वगैरे सगळ्या गोष्टीच्या बाबतीत न्यूरिक हेअर ट्रान्सप्लांट कम्फर्टेबल वाटलं. ओके. आणि तुमचं प्रोसिजरचं कसं एक्सपिरियन्स होता? प्रोसिजरचा एक्सपिरियन्स पण छान होता. जेव्हा फर्स्ट टाईम आलो तेव्हा थोडीशी भीती होती मला. त्यानंतर डॉक्टरांशी कन्सल्ट झालं, थोडंसं बोलणं झालं, त्यानंतर थोडं रिलॅक्स वाटलं आणि कन्सल्ट पण छान झालं. ओके. जेव्हा आपण सरांचं ग्राफ्ट काढलेत, ऑब्व्हियसली डोनर आपण नेप ऑफ नेकमधूनच घेतलं. तर सिंगल ग्राफ्ट घेणं थोडंसं डिफिकल्ट असतं, कारण सगळे ग्राफ्ट आपल्याला सिंगल ह्याचे भेटणार हे डिसाइडेड नसतं. तर जेव्हा आपल्याला सिंगल ग्राफ्ट हॅविंग सिंगल हेअर, डबल हेअर, ट्रिपल हेअर, तर तिथे आपल्याला ग्राफ्ट कट करायला लागलं. त्यांचे टिश्यू सेपरेट करायला लागले, टिश्यू क्लीन करायला लागलं, त्याचं फॅट कट करायला लागलं आणि ज्या ग्राफ्टला डबल आणि ट्रिपल हेअर होते त्यांना आपल्याला कट करून सिंगल करायला लागलं. सो इट वॉज अ टिडियस जॉब. पण रिझल्ट डेफिनेटली सरांचं चांगलंच येणार. आपले काही प्रश्न असतील ट्रान्सप्लांट संदर्भात, मे बी आफ्टर सर्जरी कुठलं स्कारिंग झालं असेल, स्टिचेस पडले असतील किंवा तुमचं कुठे इश्यू असेल रिगार्डिंग हेअर और जिथे तुम्हाला ट्रान्सप्लांटची आवश्यकता आहे, तर नक्कीच भेट द्या. कॅनडा कॉर्नर, नाशिक न्यूरूट्स येते. थँक्यू.